नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल. न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टादृष्टी. तो हे चावटीचे बोल जनरंजवने फोल. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून भगवंताविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम कळवळा नाही तर अशा लोकांचं त्या ठिकाणी वर्णन करत आहेत. बघा, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, भक्ती ही दोन प्रकारची भक्ती पाहायला मिळते. एक नंबर आहे अंतरंग भक्ती आणि दुसरी कोणती आहे? बहिरंग भक्ती. बघा, तर ही जी दोन प्रकारची भक्ती सांगितलेली आहे, तर याच्यामध्ये आपण परमेश्वराला आळवत असताना, परमेश्वराची उपासना करत असताना ती अंतरंगातून करतो की बहिरंगातून करतो हे ज्याचं त्यालाच माहीत असतं, आहे की नाही. महाराज म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करत असताना आपली भक्ती ही थोडी असते आणि विषयाची गोडी जास्त असते. अहो, काही लोकांना अशी सवय असते की सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाले की लगे हरिपाठ म्हणतात. सुंदर ते दानव बेवटेवरी कर्कटावरी ठेवून या हरिपाठ म्हणता म्हणता इकडं देवाची पूजा चालू, आहे की नाही. देवाला फुलं वाहणं, गंध वाहणं, अक्षता वाहणं, आणि पूजा चालू असताच त्या ठिकाणी इकडं घरात बाईनं चहा टाकला, मग चहाचा वास जातो, आहे की नाही. वास गेला, कप बशी वाजायला लागली की लगेच ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे, असं ते म्हणायचं असतं, आहे की नाही. पण ते ज्ञानदेवाप्रमाण आत्मा आणि दानचं ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ लगे मोकळा. काय झाला म्हणतो मग हरिपाठ? काय जर परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, पूजापाठ करत असताना जर चित्त जर एका ठिकाणी नसेल तर आपण दररोज हरिपाठात म्हणतो का नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. परमार्थ करताना जर त्याच्यामध्ये चित्त नसेल तर जे काही करू आपण तर ते व्यर्थ आहे म्हणून समजलं पाहिजे. आणि म्हणून भक्ती ही लोकांना दाखवण्यासाठी करायची नसते, तर भक्ती ही अंतरंगातून झाली पाहिजे. आणि अंतरंगातून जी केली जाते तीच खरी भक्ती भगवंताला आवडणारी असते. काय, आणि मग तुकोबाराय त्या विषयाचं वर्णन करत आहेत की खरा जो भक्त आहे, तर खऱ्या भक्ताला भगवंताच्या चिंतनाने, भगवंताच्या प्रेमलक्षणा भक्तीने त्यांचा कंठ हा आवृद्ध होतो, नेत्रातून जल वाहू लागतं,
आणि कंठ अवरुद्ध होत असताना आहे की नाही, आपण म्हणतो कंठी प्रेम दाटे, नैनी निहलोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. अशी ज्याची अवस्था, पण ही कशाने झालेली आहे? परमार्थ केल्याने झालेली आहे की नाही. कंठी प्रेम दाटे, कंठामध्ये प्रेम एवढं दाटून येतं की भगवंताचं वर्णन कसं करावं हेच त्याला कळत नाही, आहे की नाही. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्येच आपण पाहतो की ज्यावेळेस ध्रुव बाळाने भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी ज्यावेळेस तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली, तर असं सांगतात की भगवंत ध्रुव बाळाच्या समोर ज्यावेळेस प्रगट झाले, तर प्रगट झाल्यानंतर ध्रुव बाळाचा कंठ हा अवरुद्ध झाला. त्याच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघत नव्हता. मग म्हणतात भगवंताने आपला शंख ध्रुवाच्या गालाला लावला आणि मग ध्रुवाने प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुव बाळ भगवंताला प्रार्थना करतात काय की देवा मला काहीही येत नाही, पण भगवंताने ध्रुवाचा भाव ओळखला. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की अंतरंग जी भक्ती होते तर तिने कंठ हा अवरुद्ध होतो. म्हणून म्हटलं कंठी प्रेम दाटे, नैनी निहलोटे. अहो नेत्रातून त्या ठिकाणी सतत अश्रूच्या धारा लागतात. पण ही अवस्था भक्ताला प्राप्त होण्यासाठी अगोदर काय लागतं? हृदयामध्ये अंतरंग भक्ती करावी लागते. आणि अंतरंग भक्ती ज्यावेळेस आपल्यामध्ये निर्माण होईल, आपण अंतरंग भक्ती करू, त्यावेळेस ह्या अवस्था प्राप्त होतील. आणि तुकोबाराय म्हणतात नये नेत्राजळ नाही अंतरी कळवळ की ज्याच्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी येत नाही आणि अंतरंगामध्ये हरीविषयी भगवंताविषयी प्रेमही नाही, तर तो कसा आहे? तर तुकोबाराय म्हणतात की तो हे चावटीचे बोल जन रंजवणे फोल. अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमच नाही, मग तरी सुद्धा लोकांना ज्ञान सांगतो. तर महाराज म्हणतात त्याचं जे बोलणं आहे तर त्याचं बोलणं कसं आहे? तर तुकोबाराय म्हणतात ते चावटपणाचे वक्तृत्व असल्यासारखं आपण समजलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज अहो त्याचं बोलणं तर आम्हाला फार त्या ठिकाणी चांगलं वाटतं, कानाला गोड वाटतं. तर महाराज म्हणतात की लोकांची तो करमणूक करण्याकरिता हे सर्व गोष्टी करतो. अहो जो खरा उपदेशक आहे तर तो लोकांच्या कल्याणासाठी, लोकांना राग येऊ अथवा काही येऊ. अहो तुकोबाराय हे स्पष्ट वक्ता होते. कधी कधी तुकोबारायांना राग आला तर लोकांना तुकोबारायांनी शिव्याही दिल्या की हे लोक सुधारले पाहिजे. आणि आपण लोकांच्या स्तुत्या करू करू परेशान आहे. एखादा खरोखर कसाही दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी व्यवहारात त्याला तुम्हाला काय म्हणतं, वा वा काय चांगला माणूस आहे, किती मोठा माणूस आहे म्हणावं लागतं की नाही. तर तेच महाराजांना सांगायचे की त्याचे जे बोल आहेत, वक्तृत्व आहे, हे चावटीचं वक्तृत्व आहे.
आणि असा त्या ठिकाणी जो वक्ता आहे तर हा केवळ लोकांची करमणूक करण्याकरता, लोकांना काय आवडतं म्हणून लोकांना नाही सांगायचं, देवाला काय आवडतं ते आपण जाणलं पाहिजे. लोक आज आहेत, लोकांना चांगलं वाटलं तर चांगलं म्हणतील, उद्या नाही आवडलं तर तेच लोक तुम्हाला नावं ठेवतील. मग लोकांसाठी करायचं का परमार्थ? नाही. परमार्थ हा सदैव भगवंताला रिझवण्यासाठी केला पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, असा जो आहे तर अशाच वक्तृत्व केवळ लोकांची करमणूक करण्याकरता आहे. पण फळाच्या दृष्टीने जर विचार केला तर ते सर्व व्यर्थ आहे म्हणतात. त्याच्यातून काहीही निष्पन्न होत नाही, ते फोल आहे. आणि पुढे तुकोबाराय म्हणतात, न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर. तुकोबाराय म्हणतात की ज्याला आपले स्वामी म्हणजेच इष्ट हरी गुरु विषयी ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा नाही, भक्ती नाही, बघा, तर अशाने केलेल्यांचा उपदेश हा कधीही सफल होत नाही. म्हणून कोणाचंही वक्तृत्व हे आपल्या मनावरती ताबडतोब प्रभाव करू शकत नाही. बघा, ज्याने आयुष्यभर साधना केली तर त्या व्यक्तीचं बोलणं आणि आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीचं बोलणं त्याच्यामध्ये फरक पडतो की नाही? काय? कारण अंतकरणामध्ये भगवंताविषयी, संताविषयी, श्री गुरुविषयी जोपर्यंत श्रद्धाच नसेल, त्यांच्या वचनावरती विश्वासच नसेल. श्रद्धा म्हणजे काय? तर शास्त्र म्हणते गुरु वेदांत वाक्येषु अनन्य विश्वास इति श्रद्धा. गुरु पहिलं वाक्य काय वापरलं? गुरु. नंतर वेदांत वाक्येषु, गुरु वचनावरती, गुरुच्या चरणावरती, वेदांत वाक्यावरती विश्वास ठेवणे यालाच श्रद्धा म्हटलेले. केवळ विश्वास नाही तर अनन्य विश्वास इति श्रद्धा. हे की नाही? आणि मग ज्याची जशी श्रद्धा असेल त्याला तसं त्या ठिकाणी फल प्राप्त होतं. है की नाही? मग कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, जोपर्यंत विश्वास तुम्ही ठेवणार नाही त्याच्या अनुरूप तुम्हाला फल तसं मिळेल. बघा, तुमचा विश्वास छोटा असेल तर विश्वासाचं फळही छोटंच मिळेल. विश्वास मोठा असेल तर त्या विश्वासाचं फळही मोठं मिळेल. आणि तेच तुकोबाराय म्हणतात की ज्याला हरी गुरु विषयी श्रद्धा भक्ती ज्याच्या अंतकरणात नाही तर त्याने केलेले जे काही उपदेश आहे, लोकांना किती त्यानं सांगितलं तर त्याचा लोकांवर प्रभाव पडत नाही. ठीक आहे? म्हणून बरेच लोक म्हणतात, महाराज आम्ही लोकांना किती ओरडू 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 सांगतो पण लोक आमचं ऐकत नाही. ठीक आहे? आणि म्हणून वक्ता जे बोलत असतो तर वक्ता बोलत असताना त्या वक्त्यावरती शास्त्राची कृपा असली पाहिजे, नंबर 1. नंतर गुरु कृपा असली पाहिजे. काय? आता काही वक्ते असे असतात की त्यांचे ग्रंथच्या ग्रंथ, पुस्तकाच्या पुस्तक पाठ आहेत, शास्त्रकृपा त्यांच्यावर आहे, पण त्यांना म्हटलं 4 चौघात थोडंसं तुम्ही आता जे शिकले, लोकांना जे तुम्ही पाठ केले ग्रंथ ते 4 लोकांना सांगा. ते म्हणतात सांगायला बसले की आमचं अंग हलतंय. असं काय? म्हणजेच काय? शास्त्राने कृपा केली परंतु कुठेतरी श्री गुरूंची कृपा
कमी पडली असेल म्हणून बोलताच येत नाही, तशा गप्पा कमी आणतो का? घंटा घंटा उठत नाही गप्पा आणायला बसला की. पण 2 शब्द ज्ञानाच्या बोला म्हटलं की बोलता येत नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात की जोपर्यंत भगवंताची कृपा होणार नाही, श्री गुरुची कृपा होणार नाही, शास्त्राची कृपा होणार नाही, तोपर्यंत तुमच्या वाणीमध्ये तप, त्या ठिकाणी वाणीचा प्रभाव लोकांवरती पडणार नाही. आणि म्हणून पुढे तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भेटी जव नाही दृष्टा दृष्टी. तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत खऱ्या ज्ञानी भक्तीची दृष्टादृष्ट होऊन भेट होत नाही, तोपर्यंत असे दांभिक लोक जगामध्ये उपदेशक म्हणून मिरवत असतात. बघा, जोपर्यंत खऱ्या ज्ञानी भक्तीची, म्हणजेच काय, जे खरे, बघा आजचा काळ असा आहे की जे खरे संत आहेत तर ते खरे संत सदैव त्या ठिकाणी लोकांच्या प्रकाश झोतातून मागे राहतात. त्यांना असं वाटतं की आपण बरं बाबा थोडं अंतरच राहिलेलं बरं. आणि जे त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी संत सेवा केली नाही, कधी भक्ती केली नाही, कधी अनुष्ठान तपश्चर्या केली नाही, तर असे लोक स्वतःला श्रेष्ठ समजून घेतात, म्हणून घेतात, है की नाही. आणि म्हणून तेच तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळेस एखाद्या थोर संत महात्म्याची आपल्याला भेट होणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी कल्याण होऊ शकत नाही. काय, पण ती भेट होण्यासाठी सुद्धा आपलं पुण्य उदयाला आलं पाहिजे का नाही. तुकोबारायांचे सद्गुरू कोण होते? बाबाजी चैतन्य, हे का नाही. आपण म्हणतो, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जान ठेविला कर. है का नाही. त्या अभंगामध्ये आपल्याला पाहिलं, है का नाही, बाबाजी आपुले सांगितले नाम, है का नाही, मंत्र दिला राम कृष्ण. आता तुकोबारायांना आपल्या सद्गुरूची सेवा घडली नाही, पण सेवा जरी प्रत्यक्ष घडली नाही, परंतु दृष्टांत स्वप्नामध्ये देऊनही सुद्धा तुकोबारायांची आपल्या गुरुच्या प्रती किती श्रद्धा होती, हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्यावेळेस एखाद्या थोर श्रेष्ठ ज्ञानी सत्पुरुषाची आणि आपली दृष्टादृष्ट भेट ज्यावेळेस होईल, त्यावेळेसच आपलं कल्याण आहे. आणि जोपर्यंत त्यांची भेट आपल्या होत नाही, तोपर्यंत आपलंही कल्याण होणार नाही. आणि तुकोबाराय म्हणतात की असे जे वक्ते आहेत फिरणारे, तर यांच्यामध्ये हे लोक जगामध्ये, दांभिक लोक जगामध्ये उपदेशक म्हणून मिरवतील. म्हणून पहा, आजच्या काळामध्ये तुम्हाला बरेच असे लोक पाहायला मिळतात की फक्त दांभिक भक्ती त्यांच्यामध्ये आहे, न त्या ठिकाणी देवाविषयी प्रेम आहे, न कधी उपासना आहे, न अनुष्ठान आहे. पण आज ते समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी वक्ते म्हणून ओळखले जातात, हे की नाही. अरे बोलणं म्हणजे हे काही जास्त महत्वाचं नाही, पण अनुभवातून किती बोलला तो, याला महत्व आहे. आणि मग दांभिक वक्ते त्या ठिकाणी जगामध्ये निर्माण झाल्यामुळे लोकांचं सुद्धा कल्याण होत नाही. आजच्या काळात पहा तुम्ही, जो कीर्तनात जास्त हसवतो तो मोठा कीर्तनकार,
तुमच्या टिंगला करायच्या आणि तुम्हाला हसवायचं, आणि तुम्हालाही तेच आवडतं, हे की नाही. आणि मग तेच तुकोबाराय म्हणतात, असे जे लोक आहेत, तर असे लोक तोपर्यंत या जगामध्ये उपदेशक म्हणून मिरवतील, कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांच्यातला दांभिकपणा जाणार नाही. आणि म्हणून तुकोबारायांना हेच सांगायचंय बाबांनो, की भगवंताविषयी, हरिगुरुविषयी आपल्या अंतकरणामध्ये सदैव प्रेम असलं पाहिजे. आपण त्याचं सोंग आणायचा प्रयत्न केला पाहिजे नाही. बस पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव.